बसलेत त्या बसमध्ये बसलेल्या सोबत जाणं भाग आहे, कारण राहुल गांधींना स्वतःला झेड सुरक्षा आहे, सीआरपीची सुरक्षा आहे आणि राहुल गांधींची बस आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेली आहे। बघा काय कमाल आहे, अगदी थोड्या वेळापूर्वी राहुल गांधींना त्यांच्या निवासस्थानापासून त्यांना 30 जानेवारी मार्गावर जाणार असं त्यांनी म्हटलं। आता आपल्याला खरं पाहावं लागेल की राहुल गांधी हे खरोखर 30 जानेवारी मार्गाकडे जातात की ते इथेच थांबतायत अमित शहांच्या निवासस्थानी। आता सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानी राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि राहुल गांधी हे काय करतायत हे आता पाहावं लागेल। अमित शहा यांचं निवासस्थान आलेलं आहे आणि इथपर्यंत राहुल गांधी पोहोचलेत। आता आपण पाहतोय अमित शहांच्या निवासस्थानी राहुल गांधींची बस पोहोचलेली आहे आणि पाठीमागून दुसरी इंडिया आघाडीची बस सुद्धा येते आणि हे सगळेजण आता अमित शहा यांच्या निवासस्थानी थांबतायत की थेट जे त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार 30 जानेवारी मार्गाकडे जातात। कारण जेव्हा आपण या खासदारांना विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सगळेजण कुठे जाताय, तर अनेक खासदारांना फारशी माहिती नव्हती की हे सगळेजण कुठे निघालेत। कारण आपण अरविंद सावंतांना विचारलं, आपण अनिल देसाईंना विचारलं, काही जण म्हणत होते आम्ही राजघाटावर जाणार आहोत। राजघाट म्हणजे जिथे महात्मा गांधींचे अंत्यसंस्कार केले होते ती जागा इथून जवळपास 20 ते 22 मिनिटाच्या अंतरावर आहे। त्यानंतर असं सांगण्यात आलं की आम्ही 30 जानेवारी रोडवर जाऊ। आता 30 जानेवारी रोडवर जाणारा रस्ता हा असा अमित शहांच्या निवासस्थानावरून जातो। हे अमित शहांचं घर आहे समोर आपण पाहतोय आणि अमित शहांच्या निवासस्थानावरून हा रस्ता जातो आणि या दोन्ही बसेस याच रस्त्यावरून जाण्यासाठी ठाम होत्या। आणि जर आपण पाठी पाहिलं तर जर राजघाटवर जायचं असेल तर ही बस विरुद्ध दिशेने म्हणजे त्या बाजूने गेली असती, रस्त्याच्या त्या दिशेने गेली असती, पण ही बस 30 जानेवारी रोडवर जाणार असं ठरलं आणि त्यामुळे ही बस आता अमित शहा यांच्या घरासमोरूनच न्यावी लागेल अशी स्थिती निर्माण झाली। निश्चितच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या घरासमोर ठिय्या मांडला होता, त्यामुळे पोलिसांना भीती होती की इथे देखील अशा प्रकारे ठिय्या मांडला जाईल जिथे जमावबंदी आहे, हायली सेन्सिटिव्ह एरिया आहे। त्यामुळे पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, 2 बॅरिकेडिंग करण्यात आले, पण राहुल गांधी हे बस पुढे सरकवण्यावर ठाम होते। समोर सुरक्षा दलांचे जवान होते आणि या सगळ्यामधून सुरक्षा दलाचे जवानांना आणि या सगळ्या बॅरिकेड्सना पुढे लोटत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन्ही बॅरिकेड बाजूला केले आणि ही बस पुढे निघाली आहे। आता या बसमध्ये राहुल गांधींसोबत सगळे खासदार आहेत, एक बस मागे राहिली आहे, त्या बसमध्ये इतर अन्य खासदार आहेत। अखेर अमित शहा यांच्या निवासस्थानी राहुल गांधी थांबणार नाहीत हे निश्चित झालंय। अमित शहांच्या निवासस्थानी असलेला फौजफाटा आपण पाहू शकतो आणि अमित शहा यांच्या निवासस्थानावरून ही बस पुढे निघालेली आहे। एक दुसरी बस ज्यामध्ये अन्य खासदार आहेत ती बस थोडीशी मागे राहिलेली दिसते, पण पाहतोय ती बस सुद्धा आता हळूहळू पुढे सरकते। त्या बसमध्ये बाकीचे खासदार आहेत इंडिया आघाडीचे आणि हे सगळेच जण आता इथून पुढे निघालेत, त्यामुळे हे 30 जानेवारी मार्गावर जातील असं दिसतंय। इथे अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि इथे हे सगळे पोलीस सुरक्षा रक्षक उभे आहेत। आपण जर काळजीपूर्वक पाहिलं तर जी शक्यता होती, जे सर्वांना वाटत होतं की कदाचित अमित शहा यांच्या निवासस्थानी हे सगळे खासदार थांबतात की काय, तर ते आता तसं झालेलं नाही। हे सगळेच जण, ही दुसरी बस आपण पाहतोय इंडिया आघाडीच्या खासदारांची आणि हे सगळेजण आता इथून पुढे निघालेले आहेत। या बसमध्ये आपण पाहू शकतो मनोज झा बसलेले आहेत आरजेडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, अनिल देसाई बसलेले आहेत आणि हे सगळेजण इथून पुढे निघालेत। अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेर हा पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो आपण पाहू शकतो। अखेर या बसला पुढे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि त्यानंतर ॲक्शन फोर्सचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। इथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। हे अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर आहे। आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे अमित शहांच्या निवासस्थानाबाहेर थेट दिल्लीचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आलेले आहेत। आपण पाहतोय दिल्लीचे सर्वोच्च पोलीस अधिकारी इथे आलेले आहेत। सर, कुछ बात करेंगे अभी जो कुछ हुआ है, अभी जिस प्रकार से ये बस आगे जा रही थी और रोकने का प्रयास हुआ? नहीं, कोई रोकने का प्रयास नहीं था सर, लेकिन कहीं ना कहीं यहाँ पे बीएनएसएस का 163 है, हम मीडिया के लोग भी आते हैं, आप हम लोगों को वहाँ पे खड़े करते हैं। आज यहाँ से इतने कार्यकर्ता गुजरे, लेकिन सर ये रोकने का प्रयास हुआ था या कुछ बातचीत हुई उसके बाद ये हल निकला है? तर आपण पाहतोय की पोलीस आयुक्तांनी स्वतः इथे एक महत्त्वाचं विधान केलंय आपल्यासोबत। एबीपी माझासोबत बोलताना पोलीस आयुक्तांनी म्हटलंय की आम्ही कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, त्या बसला पुढे जायचं होतं, तिला पुढे जाऊ दिलेलं आहे असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। आता या बसच्या सोबत हे सगळे कार्यकर्ते जे अतिरिक्त कुमक इथे आलेली होती ते सगळेच जण पुढे निघालेले आहेत आणि इथे आपण पाहतोय की कशा प्रकारे
अमित शाह यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणावर हे सगळे जवान तैनात आहेत आणि इथून पुढे निघालेले आहेत। सर, इसमें किसी भी प्रकार से तर इथे आपण पाहतोय की ही बस आता या रस्त्यावरून पुढे निघाली आहे आणि जी एक शक्यता निर्माण झाली होती की अमित शाह यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी ठिय्या मांडणार का, धरणं आंदोलन करणार का, परंतु तसं घडलेलं नाही। ही बस नियोजित रस्त्याप्रमाणे पुढे चालली आहे असं कळतंय। आपण आता जर या बस सोबत गेलो तर आपल्याला लक्षात येईल की ही बस आताही पुढे जाते आणि यासह हे सगळेच जण 30 जानेवारी मार्ग म्हणजे जिथे महात्मा गांधींची स्मृती आहे, जिथे महात्मा गांधींनी शेवटची प्रार्थना सभा केली होती, त्या ठिकाणी सध्या हे सगळेच जण पोहोचतायत आणि या बस सोबतच सगळे काँग्रेस कार्यकर्ते देखील बघा आपण खरंय सोमेश, आता बघावं लागेल राहुल गांधी नेमकं पुढे कुठे मार्गस्थ होत आहेत यावर आपली नजर असणारच आहे। तुझ्याकडनं प्रत्येक अपडेट जाणून घेणार तुर्तास अगदी काही क्षणांचा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। या बातमीवर आपलं लक्ष असेल, पाहत राहा एबीपी माझा।